बाबा गेलेत यावर विश्वासच नाही ठेवता येते. त्यांच्याशिवाय कसं जगायचं माहीतच नाही, काहीच कळत नाहीये. इतकं अनपेक्षित घडलंय ना सगळं. तुला किती त्रास होत असेल कळतंय मला. पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे. नाही, त्या दिवशी जे काही घडलं, तू जे काही बघितलंस त्यावर इतक्या लगेच कसा काय विश्वास ठेवलास तू? म्हणजे तुला जयंत दिसला नाही म्हणून जयंतने गोळीच चालवली नाही असं कसं समज करू शकतेस तू? तुला माहितीये ना जयंत कसा आहे, किती नीच माणूस आहे. हे बघ, मला मान्य आहे सिद्धिराजच्या हातात गन होती, पण म्हणून सिद्धिराजनीच बाबांवर गोळी चालवली असं कसं काय स्टेटमेंट देऊ शकतेस आई तू? आई, तुझा तरी विश्वास बसतोय का की सिद्धिराज हे असं काही करू शकतात? सिद्धिराज कुणाचा तरी खून करू शकतात असं वाटतं तुला? आणि तुला माहितीये सिद्धिराजचं तुमच्यावर किती प्रेम आहे. तुझ्यावर, बाबांवर त्यांचा खूप जीव आहे. तुम्ही खूप जवळचे आणि महत्वाचे आहात ग त्यांना, खरंच. मग ते असं कसं करतील ग? हे बघ, त्या दिवशी त्यांनी जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त जानूसाठी, तिचा जीव वाचवायचा होता म्हणून, बाकी खरंच काही नाही. आई, सिद्धिराज पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालाय आणि आता फक्त तुझी साक्ष त्यांना बाहेर काढू शकते. आई, बोल ना. हे बघ आई, माझं, माझ्या घराचं, माझ्या बाळाचं भविष्य आता फक्त तुझ्या हातात आहे. तू काय कोर्टात साक्ष देणार आहेस यावर सगळं अवलंबून असणार आहे. प्लीज मला सांग, तू उद्या कोर्टात काय सांगणार आहेस? आता तू मला सांग, तू तुझ्या मुलीच्या आणि जावयाच्या बाजूने उभी राहणार आहेस की त्यांच्या विरोधात? आई प्लीज बोल, बोल काहीतरी. मी तुम्हा दोघांच्या विरोधात नाही, मी फक्त सत्याच्या बाजूने. आणि माझ्यासाठी सत्य तेच आहे जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आणि ते हेच आहे की माझ्या नवऱ्यावर गोळी झाडणारा तुझाच नवरा आहे. निवास तुमच्याशिवाय जगू शकेन का? तुमच्याशिवाय आयुष्याचा विचारच कधी केला नव्हता. कसं जगायचं तुमच्याशिवाय? माहितीये मला, अशी खचलेली लक्ष्मी नाही पाहणार तुम्हाला. पण काय करू, सावरायला हवं तुमच्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी. पण त्यासाठी तुम्ही नजरेसमोर असायला हवं, माझ्या समोर असायला हवं.
ही लक्ष्मी ओळखूच येत नाहीये हो. पण नाही, सगळं सावरायला हवं. आपली मुलं, आपलं घर, तुम्ही उभं केलेलं तुमचं स्वप्न, तुमचा व्यवसाय, सगळं सावरायला हवं. पण त्यासाठी तुम्ही नजरेसमोर हवे. तुम्ही कायम सोबत आहात ही खात्री हवी. हा असा दिवस नशिबी येईल असं कधी वाटलं नव्हतं, पण आला तर आहे. मला माहिती आहे, आज कोर्टात जे बोलण्याचा मी निर्णय घेतलाय ते तुम्हाला आवडणार नाहीये, पण ज्या घटनेने माझा श्वास हिरावून घेतलाय त्या बाबतीत मी खोटं बोलू शकत नाही, खोटं बोलणार नाही. ओ छकुली, काय झालं बाळा? हा, रडायचं नाही, मी आहे, इथेच आहे मी. हा छकुली, रडायचं नाही बाळा. काय झालं? तुला बाबांची आठवण येते तुझ्या? मला पण बाबांची खूप काळजी वाटते. हो, रडायचं नाही, रडायचं नाही छकुली, मी आहे इथे.